मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब विद्यार्थी मित्रो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याकरता सेशन्स चालू केलेले आहेत। तर आजच्या या सेशनमध्ये आपण टेट 2025 याकरता बघा जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की सध्या एक महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो चर्चेत राहिला होता, तो म्हणजे निपुण भारत हे जे अभियान आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस हे खूप सारे आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला होत्या। तर आता निपुण भारत या योजनेवरती आधारित प्रश्न जे आहे ते आपण बघणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा IBPS कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकेल या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कस करूया। ओके, चला बघा या ठिकाणी या योजनेवर आधारित MCQज आपण बघतोय। पहिला प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो काय आहे, निपुण भारतमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केले आहे। बघा जे निपुण भारत अभियान आहे तर या अभियानामध्ये एका वयोगटावरील म्हणजे कोणता वयोगट आहे ज्याच्यातील विद्यार्थ्यांवरती लक्ष मुलांवरती लक्ष हे केंद्रित केले जाते। 0 ते 3 वर्ष, 3 ते 9 वर्ष, 10 ते 15 वर्ष, 16 ते 18 वर्ष की 5 ते 10 वर्ष। बघा आपल्याला 5 ऑप्शन विचारते IBPS जी आहे। ओके, IBPS आपल्याला विद्यार्थी मित्रो 5 ऑप्शन देते, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तयारी करतो आहोत। ओके, बघा तर कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते, तर वयोगट आहे 3 ते 9 वर्ष। पर्याय क्रमांक B या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, 3 ते 9 वर्ष हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। क्लिअर आहे सर्वांना? चला 3 ते 9 वर्ष। यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, निपुण भारत अभियान कधी सुरू करण्यात आले। बघा जे निपुण भारत अभियान आहे हे कधी सुरू करण्यात आलं, जानेवारी 2020, जुलै 2021, मार्च 2022 की ऑक्टोबर 2019 की मे 2023। तर विद्यार्थी मित्रो हे जे आहे कधी सुरू करण्यात आलेलं आहे, तर जुलै 2021 मध्ये। ओके, निपुण भारत जे अभियान आहे, ओके निपुण भारत हे कधी सुरू करण्यात आलेलं आहे, तर जुलै 2021 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलं। पर्याय क्रमांक B या क्वेश्चनचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रो निपुण भारत संदर्भात हे जे प्रश्न आपण बघतोय या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, निपुण भारत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे। विज्ञान शिक्षण वाढवणे, डिजिटल शिक्षण देणे, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे, संगणक शिक्षण वाढवणे की उच्च शिक्षण सुलभ करणे। तर विद्यार्थी मित्रो निपुण भारत ही जी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे। काय आहे, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान जो आहे तो विकसित करणे हे याचा मुख्य उद्देश आहे। पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रो जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघताय त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। प्रश्न जर आवडत असतील तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, निपुण भारत अभियान कोणत्या धोरणावर आधारित आहे। बघा निपुण भारत जे अभियान आहे हे कोणत्या धोरणावर आधारित आहे, आरोग्य धोरण नाही, शिक्षणासंदर्भात आहे लक्षात द्या, आरोग्य धोरण या ठिकाणी असणार नाही, हे या ठिकाणी एलिमिनेट ऑप्शन होणार। ओके, बघा डिजिटल इंडिया धोरण, पर्यावरण शिक्षण, महिला सक्षमीकरण की राष्ट्रीय शिक्षण धोरण। तर विद्यार्थी मित्रो निपुण भारत जे अभियान आहे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित आहे। ओके, बघा NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याच्यावरती आपण अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप सारे आहेत, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघायचा आहे, त्याची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन। ओके, प्लेलिस्ट तयार केली आहे आपण टेट संदर्भात, त्या टेटमध्ये तुम्हाला सर्व मिळून जातील व्हिडिओज। तर निपुण भारत अभियान हे कोणत्या धर्तीवर आधारित आहे, ओके कोणत्या धोरणावर आधारित आहे, तर राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती हे आधारित आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघा, FLN ओके FLN चा पूर्ण अर्थ काय आहे, फुल लर्निंग नेटवर्क, फाउंडेशनल लर्निंग नेटवर्क अँड न्यूमेरिकी, फंक्शन लिटरसी अँड नंबर्स, फ्री लर्निंग नेव्हिगेशन्स की फास्ट लर्निंग नॉर्म्स। तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमर्सी। ओके, चला पर्याय क्रमांक B या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, निपुण भारत अंतर्गत इयत्ता कोणती इयत्ता अधिक लक्षात घेतली जाते। बघा कोणती इयत्ता आहे जी अधिक लक्षात घेतली जाते, 4थी, 5वी, 3री, 6वी की 10वी। तर इयत्ता या ठिकाणी 3री। ओके, पर्याय क्रमांक C इयत्ता 3री हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। कोणती इयत्ता, या ठिकाणी 3री जी इयत्ता आहे सर्वाधिक लक्षात घेतली जाते। ओके, इयत्ता 3री लक्षात असू द्या। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, निपुण भारताचे अंतिम ध्येय काय। बघा निपुण भारताचे अंतिम ध्येय काय आहे, निपुण भारतची योजना हिचं अंतिम ध्येय सर्वांना संगणक साक्षर बनवणे आहे का, विद्यार्थ्यांचे करिअर घडवणे आहे का, मुलांमध्ये मूलभूत वाचन व गणित कौशल्य विकसित करणे की शाळांमध्ये इंटरनेट पोहोचवणे, शिक्षकांना प्रशिक्षित करणे
शिक्षकांना प्रशिक्षित करणे हे कोणाचं आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे NEP याचं आहे. तर निपुण भारताचं अंतिम ध्येय काय आहे विद्यार्थी मित्रो, तर मुलांमध्ये मूलभूत वाचन व गणितीय कौशल्य विकसित करणे. पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, निपुण भारतचं जे अंतिम ध्येय आहे ते काय तर मुलांमध्ये मूलभूत वाचन आणि गणित कौशल्य विकसित करणे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. निपुण भारत योजनेसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म वापरले जाते. बघा, निपुण भारत ही जी योजना आहे तर यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म वापरले जाते. ते कोणतं आहे? स्वयं, दीक्षा, ई पाठशाला, उमंग की माय गव्हर्नमेंट. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दीक्षा हे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरले जाते. ओके, निपुण भारतसाठी कोणतं आहे? दीक्षा हे डिजिटल प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी वापरल्या जाते. उमंग हे काय आहे तर भविष्य कर्मचारी जे निधी असतो, ओके, EPF ज्याला आपण म्हणतो. ओके, EPF संदर्भात हे आहे. UPF उमंग हे नाही चालणार. स्वयं देखील नाही आहे, तर याचं काय दीक्षा. ओके, दीक्षा लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा. निपुण भारतामध्ये पालकाची कोणती भूमिका आहे? निपुण भारतामध्ये निपुण भारत ही जी योजना याच्यामध्ये पालकाची कोणती भूमिका आहे? कोणतीच नाही. शाळा उभारणी, केवळ आर्थिक मदत, बालकाच्या शिक्षणात सहभागी, पाठ्यपुस्तक तयार करणे. बघा, पालकांची भूमिका म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये पालकांची भूमिका काय तर बालकाच्या शिक्षणात सहभागी असणे. ओके, ऑप्शन नंबर D बालकाच्या शिक्षणात सहभाग हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. निपुण भारतात कोणते विषय मुख्य आहेत? निपुण भारतात कोणते विषय मुख्य आहेत? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या प्रश्नांची जर PDF पाहावी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, बघा विज्ञान गणित, विज्ञान वाचन, गणित वाचन, सामाजिक शास्त्र, इंग्रजी की संगणक. तर विद्यार्थी मित्र, निपुण भारतातील मुख्य विषय आहे तो म्हणजे गणित आणि वाचन. ओके, बघा या अंतर्गत काय आपण बघितलं की वाचन क्षमता विकसित झाली पाहिजे, त्याच्या संख्यात्मक क्षमता त्या ठिकाणी विकसित झाल्या पाहिजे. म्हणजेच गणित आणि वाचन हे या प्रश्नाचे योग्य असं उत्तर आहे. ओके, मुख्य विषय निपुण भारतातील मुख्य विषय कोणता? गणित आणि वाचन. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. निपुण भारत योजनेत निपुण हा जो शब्द वापरला जातो या शब्दाचा अर्थ काय आहे? बघा, निपुण भारत योजनेमध्ये निपुण हा जो शब्द वापरला जातो तर या शब्दाचा अर्थ काय आहे? काय आहे? विद्यार्थी, अभ्यासक्रम, प्रावीण्य प्राप्त, केंद्र की शिक्षक. तर विद्यार्थी मित्र, निपुण या शब्दाचा एक अर्थ बनतो तो म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य प्राप्त असलेला, म्हणजे एकदम त्या ठिकाणी काय म्हणतो आपण पारंगत असलेला, ज्याला प्रावीण्य प्राप्त म्हणतो. ओके, मग निपुण या शब्दाचा अर्थ काय तर प्रावीण्य प्राप्त. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि मोस्ट ऑफ दी जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, चला बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. निपुण भारत योजनेचा संबंध कोणत्या क्षमतेशी आहे? बघा, आपण आताच बघितली होती. कोणत्या क्षमता आहेत? शारीरिक असणार का नाही, आर्थिक असणार का नाही, सामाजिक नाही, तांत्रिक नाही, तर मूलभूत शैक्षणिक क्षमता. ओके, ज्या बेसिक शैक्षणिक क्षमता आहेत, मूलभूत आहेत त्या ठिकाणी असणार. ओके, मूलभूत शैक्षणिक क्षमता हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, निपुण भारत योजनेचा संबंध मूलभूत शैक्षणिक क्षमतेशी आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. निपुण भारताचे एक वैशिष्ट्य कोणते आहे? बघा, निपुण भारताचं एक वैशिष्ट्य कोणतं आहे खालीलपैकी? केवळ खाजगी शाळांसाठी आहे का? केवळ ग्रामीण भागासाठी आहे काय? सर्व मुलांसाठी आहे? केवळ शिक्षकांसाठी आहे का की फक्त उच्च शिक्षणासाठी? नाही, याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व मुलांकरता आहे. ओके, पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, सर्व मुलांसाठी आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. निपुण भारतच्या उद्दिष्टानुसार मूलभूत कौशल्य कोणत्या वर्षापर्यंत विकसित करायची आहे? तर बघा, निपुण भारतच्या उद्दिष्टानुसार जी मूलभूत कर्तव्ये आहेत ही कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला विकसित करायची आहेत? कोणत्या वर्षापर्यंत विकसित करायची आहेत? 2022, 2025, 2026, 27, 2030 की 2038? तर 2026-27 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या वर्षापर्यंत ही मूलभूत कर्तव्याची जी उद्दिष्टे आहेत कौशल्य ही विकसित करायची आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. निपुण भारत अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? ओके, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे निपुण भारत अभियान? महिला व बालविकास नाही, गृह नाही, तर हे येतं शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. ओके, पर्याय क्रमांक C शिक्षण मंत्रालय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, लक्षात द्या. डायरेक्टली आन्सर सांगतो या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे आहे निपुण भारत अभियान हे येतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. निपुण भारत अंतर्गत मूल्यांकन. ओके, निपुण भारता जे आहे याच्यामध्ये मूल्यांकन हे कशाच्या आधारित आहे? मूल्यांकन परीक्षेतील गुणाचे आहे का? शिक्षकांची मते याच्यावरती आहे का? सतत व सर्वांगीण मूल्यमापन, बोर्ड परीक्षा, इंटरनेट आधारित चाचणी याच्यावरती आहे का? नाही. तर जे मूल्यांकन आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी हे कशावर आधारित आहे? तर हे सतत व सर्वांगीण मूल्यांकन जे आहे याच्यावरती मूल्यमापनावरती आधारित हे मूल्यांकन असणार आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? ओके, बघा या पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी याची माहिती जी आहे ती जाणून घेत आहोत. ओके, चला बघा खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. निपुण भारत कोणत्या प्रकारचा उपक्रमाचा भाग आहे? बघा निपुण भारत जो आहे हा कोणत्या उपक्रमाचा भाग आहे सांगू शकाल का? या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. निपुण भारत हा कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? स्वच्छ भारत, समग्र शिक्षा अभियान, आत्मनिर्भर. बघा शिक्षणासंबंधित आहे तर कोणत्याचा आहे? हे समग्र शिक्षा अभियानाचा भाग आहे. ओके, खूप इझी टू मॉडरेट असा हा क्वेश्चन आहे या ठिकाणी. ओके, समग्र शिक्षा अभियान या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. निपुण भारत अभियानाचा लाभ कोणास होतो? निपुण भारत जो अभियान आहे याचा लाभ कोणास होतो? शिक्षकास, फक्त पालकास, फक्त विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी, पालक की केवळ राज्य सरकार? तर याचा जो लाभ आहे तो सर्वांना आहे, म्हणजे शिक्षकांना आहे, विद्यार्थ्यांना आहे, पालकांना देखील आहे. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, शिक्षक, विद्यार्थी व पालक. यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी. निपुण भारत अभियानात शिक्षकाची भूमिका कशी आहे? फक्त पाठवाचक म्हणून आहे का? निरीक्षक म्हणून, सक्रिय मार्गदर्शक आणि मूल्यांकन करणारे, प्रशासक की पालकांशी संपर्क करणारे जीवन? तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये जी शिक्षकाची भूमिका असते तर ती आहे या ठिकाणी काय आहे? तर सक्रिय मार्गदर्शक आणि मूल्यांकन करणारा. ओके, म्हणजेच शिक्षक या ठिकाणी अशी भूमिका या ठिकाणी आहे शिक्षकाची. ओके, काय आहे? सक्रिय मार्गदर्शक आणि मूल्यांकन करणारे अशी शिक्षकाची या ठिकाणी निपुण भारत अभियानामध्ये शिक्षकाची भूमिका आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. निपुण भारत योजनेअंतर्गत कोणती शिकवण प्रभावी मानली जाते? बघा कोणती शिकवण? पाठांतर, एकतर्फी, सहभागात्मक आणि अनुभवधारित की केवळ लेखी? तर निपुण भारत योजनेअंतर्गत सहभाग हा महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे सहभागात्मक आणि अनुभवधारित शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे. ही पद्धत जी आहे ही शिकवण त्या ठिकाणी खूप प्रभावी मानल्या जाते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा निपुण भारत अभियानासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण असे 20 प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहेत विद्यार्थी मित्र. ओके, याच्यापूर्वीचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण मानसशास्त्रावर उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत ते आपण दिलेले आहेत. तर सर्वांनी जाऊन तो व्हिडिओ देखील बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. बघा विद्यार्थी मित्र परीक्षेला अवधी हा खूप कमी शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओज या ठिकाणी बघून आपण प्रश्न कव्हर करण्याचा बघायचा आहे. ओके, या टायमिंगमध्ये सिलेबस कव्हर होणार नाही तर त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपल्याला वन लायनर MCQs हे आपल्याला पाहायचे आहेत. त्याकरता सर्वांनी मी एक टेटची प्लेलिस्ट त्या ठिकाणी तयार केली आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही जाऊन बघायची आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र हा झाला व्हिडिओ. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ओके, चला.